डॉक्टर जयंत नारळीकर यांचं विज्ञान आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रातलं योगदान मोलाचं आहे। त्यांच्या कथांनी केवळ मनोरंजन केलं नाही तर विज्ञान रुजवण्याचं काम केलं। त्यांनी कथा किंवा कादंबरी लिहिली नाही तर त्यांच्या शब्दांमधून भविष्याचा वेध घेतला। डॉक्टर जयंत नारळीकरांची जयंती नुकतीच पार पडली। या निमित्तानं आम्ही घेऊन आलोय त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या माणूसपणाचा वेध घेणारा खास कार्यक्रम द्रष्टा लेखक मोठा माणूस। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी मराठीतून विज्ञान कथा लिहून आपल्या साहित्य विश्वाला आणि महाराष्ट्राला जी सांस्कृतिक समृद्धी दिली आहे त्याचं शब्दातून वर्णन करणं खरंच कठीण आहे। भविष्याचा अचूक वेध घेत वैज्ञानिक प्रगतीचा एकंदरीतच समाजावर आणि मानवी मनावर काय आणि कसा परिणाम होऊ शकतो याचं त्यांनी केलेलं लिखाण अचंबित करणारं आणि त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देणार आहे। जयंत नारळीकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं। ते जितके संशोधक होते तितकेच ते उत्तम साहित्यिक होते। मराठीतून सायन्स फिक्शन लिहिण्याची सुरुवात ही खरं तर इतर काही लोकांनी प्रयत्न केला होता 1960च्या दशकात, पण 1970च्या दशकात त्याला खरी चालना मिळाली, कारण का जयंत नारळीकरांनी मराठीमध्ये विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली। त्या सगळ्यामध्ये नुसत्याच त्या गोष्टी आणि कल्पना विलास नाही आहे, त्यामध्ये असं होऊ शकतं की ते केव्हा होईल त्यात विज्ञान पण आहे। त्या नुसत्या विज्ञान कथा रंगवलेलं काहीतरी अचाट काहीतरी असं नाही आहे। त्यामुळे मुलांना त्या कथा वाचता वाचता पुन्हा विज्ञानाच्याविषयी कुतूहल निर्माण होणं आणि त्या आपण शिकत गेलं पाहिजे असं वाटणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं। अर्थात त्याच्यामध्ये त्यांच्या प्रतिमेचा पण भाग होता। याचं कारण असं की 1972ला डॉक्टर नारळीकर इंग्लंडवरून भारतामध्ये आले, TIFRमध्ये आले आणि ते पंतप्रधानांच्या आमंत्रणावरून आलेले होते। त्यामुळे त्याच दरम्यान त्यांनी संपूर्ण देशभर फिरून व्याख्यानं दिलेली होती। त्यामुळे डॉक्टर नारळीकर हे नाव महाराष्ट्रामध्ये तरी सगळ्या घराघरांमध्ये पोचलेलं होतं, देशामध्ये पण त्यांचं नाव झालेलं होतं। आणि त्यानंतर जेव्हा डॉक्टर नारळीकर विज्ञान कथा लिहायला लागले हे समजलं लोकांमध्ये, त्यामुळे त्यांना एक उत्सुकता होती। अर्थात वामन परत न आला ही त्यांची प्रसिद्ध कथा आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी अनेक छोट्या कथा लिहिल्या, शॉर्ट स्टोरीज लिहिल्या। म्हणजे यक्षांची देणगी हा कथासंग्रह जर आपण त्याच्यामध्ये बघितला तर इतकं वैविध्य त्या कथांमध्ये दिसून येतं। म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती हा एक भाग त्यातला आहेच आहे, लिखाण हा दुसरा भाग आहे की लिखाणाची पद्धत इतकी सोप्या पद्धतीने त्यांनी आणली, आणि तिसरा भाग म्हणजे त्याच्यातली तांत्रिकता। उदाहरण द्यायचं झालं त्यांची पहिली कथा कृष्णविवर, यामध्ये कृष्णविवराच्या जवळ गेल्यावर तुमच्या काळाच्या संकल्पनेत फार फरक पडतो। म्हणजे तिथे असलेल्या माणसाची काळ फार गोठल्यासारखा होतो, फार संथपणे चालतो, उलट जमिनीवर असलेला माणूस त्याचा काळ फार वेगानं पुढं सरकतो। त्यामुळे जे दोन मित्र त्यापैकी एक काळ त्या कृष्णविवराच्या जवळ जातो आणि दुसरा इथंच राहतो, त्यांच्या कालमापनात इतका फरक पडतो की जेव्हा तो मित्र कृष्णविवरावरून परत येतो जमिनीवर तेव्हा तो तरुण असतो, पण त्याचा मित्र मात्र फार वयस्क झालेला असतो। आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की त्यांनी भारतीय नेपथ्य किंवा मराठी नेपथ्य त्या कथांना दिलेलं आहे। जनरली सायन्स फिक्शन असं म्हणलं की जागतिक लेवलला इंग्रजी कथा आणि मग त्याच्यामधून अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये घडणाऱ्या गोष्टी, तर डॉक्टर नारळीकरांनी त्या गोष्टींना भारतामधलं रंगरूप दिलं, इथलं महाराष्ट्रामधल्या मातीचं रंगरूप दिलं आणि त्याच्यामधून विज्ञान सांगायचा प्रयत्न केला। उजव्या सोंडेचा गणपती ही त्यांची दुसरी विज्ञान कथा। नंतर पुत्रवती भव, त्यानंतर त्यांची एक फार चांगली कल्पना होती कॅटॅस्ट्रॉफी थिअरीवर, ती म्हणजे गंगाधर पंतांचं पानिपत। त्याच्यामध्ये असं होतं की पानिपतची लढाई झाली, पण पानिपतच्या लढाईमध्ये एक गोळी लागून विश्वासराव पेशव्यांचा मृत्यू झालेला होता। पण त्यांनी सांगितलं, नारळीकरांनी अशी कल्पना केली की एका पॅरलल युनिवर्समध्ये ती गोळी चुकली आणि विश्वासरावांचा मृत्यू झाला नाही आणि मराठे हे अब्दालीवरती विजयी झाले आणि संपूर्ण भारताचा इतिहास बदलला।
यातलं आत्ताचं आपल्या सगळ्यांसाठीचं उदाहरण म्हणजे त्यांची वामन परत न आला ही कादंबरी. बघा, नारळीकरांचं जे साहित्य आहे, विशेष करून जे विज्ञान प्रसाराशी निगडीत असलेलं साहित्य, त्याच्यामधलं वामन परत न आलं हे एक मोठं वैज्ञानिक कथा जी आहे. तर ह्या प्रत्येक कथेमध्ये आपण काय बघतो, नारळीकरांची जी सायंटिफिक विज्ञान कथा ज्या आहेत त्याच्यातनं आपण काय बघतो की पहिली गोष्ट म्हणजे की जे विज्ञान आपल्याला प्रचलित आपल्याला माहिती आहे त्या विज्ञानाचा आधार घेऊनच त्यांनी त्याच्यावरती ती कथा लिहिलेली असते. आणि मग त्या विज्ञानाचा आधार घेऊन भविष्यामध्ये काय आपल्याला कशा प्रकारे त्या विज्ञानाला सामोरं जावं लागेल आणि त्याच्यापासून कसा आपला जर गरज असेल तर बचाव होऊ शकेल, अशा पद्धतीचं हे सगळं लिखाण होतं. आणि हे इतकं सोपं आणि सरळ लिखाण होतं की ज्याच्यामध्ये कल्पनाशक्तीला जी वाव त्यांनी दिली ती जे आपल्याला विज्ञान आहे, जे विज्ञान जागृत आहे, जे माहितीचं जे विज्ञान आहे तेवढ्या ह्याच्यावरनंच त्यांनी वाव दिली. गंमत म्हणजे त्यांनी हे लिखाण केलं तेव्हा आपली संगणकाशी सुद्धा धडशी ओळख झालेली नव्हती. पण या क्षेत्रात होणाऱ्या प्रयोगातून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI अफाट प्रगती करेल आणि त्यानं संपूर्ण मानवी अस्तित्वालाच नख लागण्याचा धोका निर्माण होईल असं त्यांनी त्या कादंबरीत दाखवलं होतं. त्यांचा तो धोक्याचा इशारा आज अक्षरशः खरा होताना दिसत आहे. वामनसारखीच इतरही त्यांचे अनेक कथा ज्या प्रसिद्ध झाल्या, तर त्याच्यापैकी एक जी मला खूप भावलेली गोष्ट जी आहे ती धूमकेतू म्हणून कथा आहे. अत्यंत सुंदर कथा लिहिलेली आहे त्याने ती, की एक बंगाली हौशी खगोल आकाश निरीक्षकाला आकाशात एक धूमकेतू दिसतो, पण तो धूमकेतू पृथ्वीवरती आदळणार असतो. आणि मग ही जी गोष्ट आहे ही समानांतर चालते की ज्याच्यामध्ये तो धूमकेतू कसा पृथ्वीवरती आदळणार आहे, पण शास्त्रज्ञांचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि ते लक्ष गेल्यानंतर शास्त्रज्ञ त्याची दिशा कशी बदलू शकतात आणि त्यामुळे जो विनाश पृथ्वीवर होणार आहे तो वाचवण्यात येतो. 80च्या दशकामध्ये लिहिलेली ही कथा आहे. 90च्या दशकामध्ये याच्याबरोबर डीप इम्पॅक्ट नावाचा चित्रपट हॉलिवूडमध्ये येऊन जातो याच कथेशी साधर्म्य असलेला. त्यानंतर ही संकल्पना डॉक्टर नारळीकर 80च्या दशकामध्ये मांडतात आणि त्याच्यावर प्रयोग नासा 2021-22मध्ये करतात. तर विज्ञान कथा या कल्पकतेच्या जरी असतील तरी सुद्धा लोकांना कल्पना करायला लावणे. ॲसिमोवने ज्या तऱ्हेने विज्ञान कथा लिहिल्या, सायन्स फिक्शन हा ॲसिमोवने खूप पॉप्युलर केला बा. नारळीकरांना मी तेवढंच महत्त्व देईन की विज्ञान कथा त्यांनी हा भाग अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांनी आणला. पण त्याचबरोबर त्यांनी आकाशाशी जडले नाते ह्याचं मी आणखीन कौतुक करेन, कारण मराठीमध्ये कॉस्मॉलॉजी हा जो विषय आहे, खगोलशास्त्र जो विषय आहे, त्याचं मराठीमध्ये इतक्या सोप्या भाषेत कोणीच आत्तापर्यंत केलं नव्हतं. मला ही गोष्ट खूप आवडते की हे जे पुस्तक आहे ते मूल मराठी त्याचं प्रकाशन झालं मराठीत सुरुवातीला, आणि मग मंगलाताई नारळीकरांनी त्याचा इंग्लिशमध्ये अनुवाद केला. त्यामुळे हे पुस्तक आपल्याला मराठीत उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे. म्हणजे मी जे किमयागार लिहिलं त्याला प्रेरणा खरं म्हणजे त्यांचीच होती. ते गाजलं, पण खरं नारळीकरांचंच ते श्रेय आहे. ॲक्च्युली त्यांनी अनेक लोकांना प्रेरणा दिली, अनेक लोकांना लिहितं केलं, मी त्यातलं एक आहे. आणि अनेक लोकांना त्यांनी बोलतं केलं, लिहितं केलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि विज्ञानामध्ये प्रयोग करा, शिका, नवीन शिकवा, असं जे सगळं आहे ते नारळीकरांनी केलं. नारळीकरांच्या लिखाणाच्या केंद्रस्थानी सदैव सर्वसामान्य वाचक आहे. वैश्विक वातावरण, त्यातली विज्ञाननिष्ठता, ओघवती भाषाशैली, मिश्किल संवाद याबरोबरच त्यांच्या लिखाणातून आवर्जून जाणवत राहते ती त्यांच्या कथांमधल्या कर्तबगार बुद्धिमान स्त्रियांचं त्यांनी घडवलेलं दर्शन. तेही मनाला सुखावून जातं. अर्थात नारळीकरांचं एकंदरीत व्यक्तिमत्वही असंच सगळ्यांना सुखावणारं होतं. नारळीकर जसे मोठे शास्त्रज्ञ होते ते गुरु पण होते. ते अत्यंत सुंदरपणे शिकवायचे. पण आता त्यांचं जे ते शिकवतात क्लासमध्ये त्यात 5, 10, 50 असे लोक असायचे फार फार. पण मग जेव्हा ते पुस्तकं लिहायला लागले तर मग त्यांचं ज्ञान अनेक लोकांपर्यंत पोचू लागलं. ते जेव्हा शिकवायचे ते कितीही अवघड विषय असला तरी तो अत्यंत सोपा असं करून ते शिकवायचे. असं नाही की सोपा म्हणजे त्यात गणित नाही वगैरे, असं पूर्ण सगळं असायचं.
पण काही लोक किचकटपणे शिकवतात, हे अगदी सोप्याप्रमाणे शिकवायचे. दुसरी एक गोष्ट म्हणजे ते नारळीकर सर कधीही ऑटोग्राफ द्यायचे नाहीत, स्वाक्षरी द्यायचे नाहीत. कोणी स्वाक्षरी मागितली तर ते म्हणायचे की तुम्ही मला पोस्टकार्ड पाठवा, त्याच्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र किंवा खगोलशास्त्र या विषयातील काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारा आणि मी त्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि उत्तर जेव्हा देईन तेव्हा माझ्या उत्तरात माझी स्वाक्षरी असेलच. विज्ञानातल्या अत्यंत जटिल संकल्पना सर्वसामान्य माणसाला समजावून सांगण्यासाठी नारळीकरांनी कथांचा मार्ग निवडला आणि त्यातून हजारो लाखो मराठी वाचकांच्या मनामध्ये त्यांनी विज्ञानाविषयीचं प्रेम निर्माण केलं. त्यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या स्मृती जागवताना त्यांच्या या उपकारामध्ये राहण्यातच आपण धन्यता मानूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.